सफरनामा। नमस्कार मित्रांनो, आज रविवार म्हणजे राईडला जाण्याचा वार. तर मी सिद्धार्थ आपलं परत एकदा स्वागत करतो आहे माझ्या चॅनल हाय ऑन रायडिंगच्या एका नवीन मराठमोळा ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग ह्यामुळे खास असणार आहे कारण आज आपण ग्रुप राईड करणार आहोत. आज आपण बायकर ब्रदर्स ह्या ग्रुपबरोबर राईड करणार आहोत. पावसाळा संपून हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि वातावरणात थोडा गारवाही सकाळी जाणवतो. तर अशावेळी ब्रेकफास्ट राईडला सगळ्यात जवळचं ठिकाण जिथे मस्त धुकं पाहायला मिळेल ती जागा म्हणजेच लोणावळा. हो, आज आपण चाललो आहोत लोणावळा येथील लायन पॉईंटला. एक्सपिरियन्स बायकर्ससोबत काही नवीन रायडरसुद्धा आहेत. तर सुरू करूया आपला प्रवास. ब्लॉग एन्जॉय करा आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. घाटाजवळ पोहोचल्यावर वाटलं होतं की पोलीस बंदोबस्त कडक असेल, कारण गेल्याच आठवड्यात लोणावळ्यामध्ये काही न्यूज ऐकायला आली होती ज्यामुळे लोणावळा राईड प्लॅन करताना थोडी भीती वाटत होती. पण शेवटी प्लॅन झाला आणि आम्ही निघालो. लोणावळा पोहोचल्यावर एकही पोलीस दिसले नाही आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू ठेवला. मुंबईहून निघालो तेव्हा थोडा ऊन होतं, पण जसे जसे आम्ही लायन्स पॉईंट जवळ यायला लागलो तसं तसं सूर्य धुकामागे लपत गेला आणि फायनली आम्हाला फॉगचा आनंद घेता आला. Soundstripe. बाकीचे बायकर्स लायन पॉईंटला नाश्ता करेपर्यंत मी आणि माझा मित्र शुभम यांनी डिसाईड केलं की थोडं लोणावळा अजून एक्सप्लोअर करू.
धुक्याचा अजून आनंद लुटण्यासाठी आम्ही लायन्स पॉईंटपेक्षा अजून थोडं पुढे आलो आहे. लायन्स पॉईंटकडे परत येईपर्यंत सूर्य चांगल्याच डोक्यावर आला होता आणि फॉगही नाहीसा झाला होता. तर मस्त नाश्ता करत आणि नेक्स्ट राईडची प्लॅनिंगच्या गप्पा रंगल्या होत्या. ग्रुप फोटो तर बनतोच, पण हा ग्रुप व्हिडिओ थोडा वेगळा बनणार होता. आता वेळ झाली होती घरी जायची, तर आम्ही निघालो परत मुंबईच्या दिशेने.